नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. बघत काही महत्त्वाच्या घडामोडी. रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ. SIT चौकशीनंतर चाकणकरांची आज ईडी चौकशी. अनेक आर्थिक व्यवहार प्रकरणी चाकणकरांची होणार चौकशी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SIT कडून चार्जशीट दाखल. 2 गुन्ह्यांप्रकरणी नाशिक न्यायालयात चार्जशीट दाखल. राजकारण अतृप्त आत्म्याचा महासागर. तृप्त आत्मे राजकारणात खूप कमी. मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य. राजकारणातील निवृत्तीवरून नितीन गडकरींचं बोट नेमकं कोणाकडे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा दौरा रद्द. विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थगित. नवं वेळापत्रक प्रतीक्षेत. पुण्यातील हडपसरच्या रुग्णालयात जिवंत बॉम्ब आढळला. खासगी रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये जिवंत बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. भिवंडीत जलवाहिनीच्या कामात अडथळा. चौघांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दूषित पाण्याच्या तक्रारीवरून सुरू काम रोखलं. सांगलीच्या माटेवाडीत भिंत अंगावर कोसळल्यानं 6 भाविकांचा मृत्यू. दुर्घटनेप्रकरणी पुजाऱ्यांसह 4 विरुद्ध गुन्हा दाखल. मरगुबाई मंदिराचं पुजारी, गवंडी आणि बिल्डरवर कारवाई. अकोला जिल्ह्यात भाजी बाजारात खुलेआम वरली मटका. LS मराठीने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद. गर्दीतच अवैध धंदे सुरू. जळगावच्या भुसावळमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. दुर्दैवी घटनेमुळे झोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुत्र्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. सिंधुदुर्गच्या करूळ धरणात 3 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू. 2 जण बचावले. 5 जण आंघोळीसाठी गेले असता दुर्दैवी घटना घडली. परिसरात शोककळा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.